नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, बघा आता परीक्षेची डेट सुद्धा आलेली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात सुद्धा केलेली आहे. परंतु काही आणखी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की ही फक्त काय आहे, पात्रता परीक्षा आहे, पण शिक्षक भरती खरं येईल का? तर बांधवांनो, कोर्टाला परीक्षा परिषदेने ॲफिडेव्हिट लिहून दिलं होतं की आम्ही ऑगस्ट सप्टेंबर मध्ये टीईटी परीक्षा घेऊ आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये शिक्षक भरती परीक्षा घेऊ. तर आता त्या ॲफिडेव्हिट नुसार तुमचं हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं प्रसिद्धी पत्रक आहे. ऑनलाईन फॉर्म हे 9 तारखेपासूनच भरायला सुरुवात झालेली आहे 30 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे जवळपास 20 दिवस तुम्हाला आहे. तर त्यामुळे आता जर तर भाषा न करता, निगेटिव्ह विचार न करता फॉर्म भरा आणि तयारीला लागा. आणि जसं टीईटीचं बांधवांनो या ठिकाणी परीक्षेचं अनाऊन्स केलेले तसं टेटची सुद्धा अनाऊन्स करणार म्हणजे करणार. तुम्ही बघितलं असेल की सध्या सरकार काय करते, अनेक योजनांचा पाऊस सरकार पाडत आहे. लाडकी बहिणीला 46,000 कोटी रुपये निधी लागतोय. लाडक्या भावाला तर जो 12वी पास झाला त्याला या ठिकाणी 6,000 रुपये आणि ज्याचं ग्रॅज्युएशन झाले त्याला 10,000 रुपये. एवढ्या नोकऱ्या बांधवून सरकार देतंय. त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही 30 ते 40,000 शिक्षकाचे जे पद रिक्त आहे ते पद 100% भरले जाणार. कारण सरकारला परत विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊन पुन्हा सरकारमध्ये काय करायचं यायचंय. त्यामुळे हे ज्यावेळेस त्यांना गरज पडेल का त्यावेळेस ते काही करायला तयार असतात. त्यामुळं तुम्ही मात्र अभ्यासाची तयारी ठेवा, सज्ज राहा. जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी येईल त्या गोष्टी मिळवायला तुम्ही काय पाहिजे, सक्षम पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काय करा, ऐका, लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना सुद्धा पाठवा. बघा आता आपण काय केलं आहे की टीईटी आणि टेट हा खऱ्या अर्थाने 80% अभ्यासक्रम सारखा आहे. फक्त टीईटीला बांधवांनो सगळ्या विषयाला सारखे मार्क असतात आणि टेटला गणित बुद्धिमत्तेला जास्त मार्क असतात. त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझं म्हणणं पहिल्यापासून ऐकलं त्या विद्यार्थ्याचं कल्याण झालं. तुम्ही पाहू शकता इथं जवळपास हजारो मुलांचे काय बांधवांनो फोटो लावलेले. हे काही असे उसने फोटो आणलेले नाही कोणाचे. हे आम्ही आमच्याकडं ज्या मुलांना घडवलं, जे रात्रीचा दिवस केला, योग्य मार्गदर्शन ऐकलं, अभ्यास केला, असे हे 1,500 विद्यार्थी आहे. सोपी गोष्ट नाही 1,500 एका क्लासचे विद्यार्थी लागलं. आता पुढं पहा, मग आता ते का लागले, कारण बांधवांनो त्यांना तसे अनुभवी शिक्षक काय होते, शिकवायला होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे संदर्भ ग्रंथ चांगले होते. बालमानसशास्त्र, मराठी, इंग्रजी आणि फास्ट ट्रॅक मॅथ असे दर्जेदार पुस्तक जर आपल्या सोबत असेल तर यश हमखास येत असतं. आता मी काय केलेलं आहे बांधवांनो, टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2 आणि बांधवांनो टेट याची काय केलेली आहे, बॅच सुरू केलेली आहे. आधी आम्ही टीईटीचा अभ्यासक्रम मुलांना शिकवणार आणि टॅट अनाऊन्स झाल्यावर टॅटचा सुद्धा अभ्यास आम्ही काय करणार, मुलांना देणार. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, तर बांधवांनो 2,500 रुपये तुम्हाला काय करायचे, 96 57 45 16 85 या नंबरवरती फोन पे किंवा गुगल पे करायचे. त्यानंतर सर आम्ही ॲपमध्ये जाऊन घेऊ ना, हो, स्वराज्य फाउंडेशन नावाचं ॲप आहे माझं, त्यामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. परंतु त्यात माझं नुकसान काय होतं की 10% आम्हाला ॲपचा सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो आणि 18% GST. यामुळे बांधवांनो तुम्हाला मग ती GST भरावी लागते. त्यामुळे मग तुम्ही पण ती भरू नका आणि मला फोन पे करा. तुम्हाला बांधवांनो 2,500तच तुम्हाला 4 बुक आणि ह्या 3 बॅचेस भेटतात, पेपर 1, पेपर 2 आणि टेट, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. आता आणखीन काय वैशिष्ट्य आहे, वैशिष्ट्य हे आहे की हे सर्व अनुभवी शिक्षक आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असती. PDF स्वरूपात सगळ्या विषयाच्या नोट्स आहे आणि बांधवांनो इकडे सुद्धा तुम्हाला आम्ही काय केलेलं आहे की सर्व पुस्तक दिलेले आहे. जसं तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे माझं बांधवांनो जवळपास 350 पानाचं बालमानसशास्त्राचं पुस्तक आहे. जबरदस्त दर्जेदार आहे. वेगवेगळे तक्ते, चार्ट आणि 2013 ते 2021 शिक्षक भरती, टीईटी, CTET या सगळ्या प्रश्नांचा सगळ्या सिलेबसचा याच्यामध्ये काय आहे, समावेश आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर मराठीचं एकदम सुंदर बांधवांनो हे शिंदे सरांचं पुस्तक आहे की टीईटी टेटसाठी आवर्जून त्यांनी काय केलेलं आहे, नवीन अभ्यासक्रमानुसार हे अपडेट केलेलं पुस्तक आहे. त्यानंतर हे इंग्रजीचं पुस्तक बघा, हे इंग्रजीचं पुस्तक सुद्धा जबरदस्त जी नवीन पद्धत आलेली आहे सध्या त्या पद्धतीनुसार याच्यामध्ये काय आहे, समावेश आलेला आहे. आणि त्यानंतर गणित सगळ्यांना अवघड जातं तर फास्ट ट्रॅक मॅथ हे बेसिक पासून ॲडव्हान्स आणि खास करून टीईटी आणि टेटचा सगळ्यात प्रश्नांचा समावेश असलेले हे बुक आहे. हे सगळे पुस्तकं आम्ही तुम्हाला फक्त किती रुपयात देतोय, 2,500. महाराष्ट्रात
हे एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे की दर्जेदार शिक्षक आणि दर्जेदार पुस्तकं तुम्हाला आम्ही देतोय. कारण मला पक्का माहिती आहे की तुम्ही काही आमदार, खासदार, मंत्री, उद्योगपत्याचे मुलं नाही, तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये बांधून जन्माला आलेली मुलं आहात. तुम्हाला एक बॅग जरी लावायची झाली तर पतीकडून, भावाकडून, वडिलाकडून बांधून पैसे मागू घ्यावे लागतात. ते सुद्धा आता कदरले की किती वेळा तू टीईटी देती, किती वेळा तू टीईटी देतो तरी तू नापास होतो. कारण याचं कारण काय असतं की योग्य मार्गदर्शन आणि संदर्भ ग्रंथ. तुम्ही आतापर्यंत टीईटीचा अभ्यास कशातून केलाय? ठोकळ्यातनं केलाय. अरे टीईटी परीक्षा ही एमपीएससी यूपीएससी पेक्षाही हार्ड परीक्षा आहे. त्यामुळं बांधवांनो या परीक्षेमध्ये सहज यश मिळत नाही. 4 लाख मुलं फॉर्म भरतात दरवेळेस, फक्त बांधवांनो 4% मुलं पास होतात. म्हणजे 4% जर पकडले आपण तर जास्तीत जास्त बांधवांनो 4-5 हजार मुलं पास होतात या परीक्षेमध्ये. त्यामुळं इतकं काय याला तुम्ही सोपं समजू नका. त्यातली त्यात परत 2 महिने कालावधी आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शनही घेऊ नका. 2 महिने हा परफेक्ट टायमिंग आहे. कारण 2 महिन्यापेक्षा जास्त काळात तुम्ही आधी शिकलेल्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त विसरण्याची शक्यता असते. त्यामुळे जितका कालावधी जवळ आला, परंतु जर संदर्भ ग्रंथ चांगले असेल, मार्गदर्शक अनुभवी असेल तर 2 महिने हा एकदम परफेक्ट टायमिंग आहे. हा माझ्या अनुभवाने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्यामुळं तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल आणि असं वाटत असेल व्हिडिओ पाहिलं की हा माणूस आपल्याला टीईटी पास करून देऊ शकतो, कारण 150 पैकी 90 मार्क पाडणं इतकं काही अवघड नाही. कारण मी आता 2013 पासून शिकवतो. मुलांकडे आधी पुस्तकं नसायचे, क्लास लावलेले नसायचे, नुसते फॉर्म भरायचे, यूट्यूबवर पाहून करायचे. तर 17च्या आधी यूट्यूबवर नव्हतं, उगा आपलं करायचं म्हणून करायचा, फॉर्म भरायचं म्हणून भरायचा. आता तसं करू नका. तयारी चांगली ठेवा, मार्गदर्शक चांगले आहे, संदर्भ ग्रंथ चांगले आहे. 100% मी सांगतो ह्या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही म्हणजे नाही. ते सगळं मी तुमच्याकडून करून घेणार संध्याकाळी 5 ते रात्री 9 या वेळेमध्ये. आलं का लक्षामध्ये? तर 96 57 45 16 45 या नंबरवर तुम्हाला फोन पे किंवा गुगल पे करायचा, त्याचा स्क्रीनशॉट मला टाकायचा आणि मी तुम्हाला बांधवनो स्वराज्य फाउंडेशन नावाचं हे आपलं ॲप आहे, हे ॲपची लिंक पाठवणार. ते लिंक तुम्ही डाउनलोड करायचा, तुमचा मोबाईल नंबर त्यात टाकायचा. मोबाईल नंबर टाकला की बॅच तुमची सुरू होऊन जाते. तर आता हे झालं वैशिष्ट्य. दुसरी एक गोष्ट की का बरं सुराशे सरांकडे काय करायचा, क्लास लावायचा? तर हे अनुभवी शिक्षक आहे. गणिताला जाधव सर आहे, बुद्धिमत्तेला काकडे सर आहे, विज्ञानाला चांदोलीकर सर आहे, चालू घडामोडी आसेफ सर आहे, इतिहास भूगोल अमोल सर आहे, अभियोग्यतेला म्हणजेच बालमानसशास्त्राला मी आहे आणि मराठी आणि इंग्रजीला आदरणीय शिंदे सर आहे. एवढी तगडी टीम असताना बांधवांनो तुम्हाला अपयश येणार नाही, ही माझी खात्री आहे. दुसरं एक काय वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत जे काही परीक्षेत ज्या लोकांनी ती परीक्षा आयोजित केलेली आहे, टेट परीक्षा आयोजित केली, ह्या लोकांचा आमचा काय आहे बांधवांनो खूप चांगले संबंध आहे मैत्रीचे. त्यामुळे असे काही नाही की चला युट्यूबवर आपलं काहीतरी काम धंदा नाही म्हणजे लगेच आता बॅच सुरू करू. तर 2013 पासून बांधवांनो मी काय करतो या क्षेत्रात मुलांना शिकवतोय. तर हे जे फोटो तुम्हाला दिसतोय हे परीक्षा परिषदेचे काय आहे आयुक्त आहे. सुरुवातीला ज्यावेळेस परीक्षा झाली होती ही दिलीप सहस्त्रबुद्धे या आयुक्तांनी काय केली होती, परीक्षा कंडक्ट केली होती. त्यावेळेस मी त्यांना पुण्याला जाऊन भेटलो होतो. त्यांच्याकडून सगळी अभ्यासक्रम, त्याचे घटक उपघटक मी समजावून घेतले आणि त्यांचं सुद्धा संभाजीनगरला मार्गदर्शन मी ठेवलं होतं. तर तुम्ही बघा मग जर 2013ला मी जर त्या सरांकडे जाऊन भेटून येत असेल तर मग बघा किती, तेव्हा मी लहान असताना हे कुठाने करायचो. आता तर मी पार आता 10 वर्षांनी पार 23चा पार 33-34 वर्षाचा झालोय ना. त्यानंतर पुढे पहा 17 सुद्धा असं ढेरे साहेबांना आम्ही भेटलो. ढेरे साहेबांकडून अभियोग्यता परीक्षेची पूर्ण माहिती घेतली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, त्यांना मार्गदर्शनाला बोलावलं. आता 22ला स्वतः मी हे शिक्षण सचिव, उपसचिव आणि शिक्षण मंत्र्यांना जाऊन भेटलो. त्यांना सुद्धा आग्रह केला की साहेब डीएड बीएडची मुलं खूप कुशाग्र बुद्धीचे असतात, यांना जर तुम्ही डावलून जर काही काम करू इच्छित असाल तर मग हे मुलं तुमचं सहजासहजी बांधवांनो सोशल मीडियावरती तुमच्या खूप विरोधात काम करते. त्यामुळं खूप संवेदनशील शिक्षण मंत्री आहे. शिक्षकांचे सुद्धा प्रश्न प्राधान्याने ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे जर कोणी गेलं तर नक्कीच खाली हात कोणी येत नसतं. त्यामुळे या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या. एवढ्या फोटोन तुम्हाला नक्कीच लक्षात यायला पाहिजे की हा माणूस अनुभवी आहे. अशाच अनुभवी माणसाकडे आपण क्लास लावला पाहिजे. उगा आपलं बापाऱ्या मारायचं म्हणून
हाच या ठिकाणी फोटो तुम्हाला कळतं. आपलं नेहमी काम असतं बाप दाखवून तर श्राद्ध कर. तर हे अशा पद्धतीने बांधवांनो तुम्हाला फोटोहून लक्षात येईल. त्यानंतर हे नावाजलेले जे लेखक आहे यांची पुस्तकं मी तुम्हाला देणारच आहे. इथं तुम्हाला या ठिकाणी काय कळालेलंच आहे. त्यानंतर पहा बुद्धिमत्ता आणि गणित ह्या विषयाचं मुलांना टेन्शन असतं. तर महाराष्ट्रामध्ये बँकिंग क्षेत्रात नावाजलेली संस्था आहे बांधवांनो संकल्प एज्युकेशन. या संकल्प एज्युकेशन मध्ये आपले शरद जाधव सर काय शिकवतात, मॅथ शिकवतात. आणि आतापर्यंत त्यांनी हजारो बँकर्स काय केलेले आहे, घडवलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे आपले जाधव सर आहेत. तर जाधव सर तुम्हाला विशेष करून काय करणार आहे, मॅथ शिकवणार आहे. त्यामुळे तुमचं टेन्शन सगळं टीईटी आणि टेटचं जाणार आहे. जबरदस्त माणूस आहे. यशवंत जर तुम्हाला दिसताय तर ह्यांच्या जागी सुद्धा तुम्ही बांधवून आले पाहिजे. यासाठी हा सगळा अट्टहास सुरू आहे. पुढे जर बघितलं तुम्ही डेमो लेक्चर बघायचं असेल तर माझे विजय सुराशे यूट्यूब चॅनल आहे. यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, डेमो लेक्चर बघू शकता. मराठी असेल, इंग्रजी असेल, बालमानसशास्त्र असेल, इतिहास भूगोल असेल, बुद्धिमत्ता असेल, तर तुम्ही आवर्जून या यूट्यूब चॅनलला जाऊन काय करू शकता, तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या यूट्यूब चॅनलला भेटून जाईल. आता प्रश्न पडतो की सर तुम्हाला तुमच्याकडे काही मग मागचे मुलं आहे का, तुम्हाला क्लास किती मुले यशस्वी आहे. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त मुलं आपल्याकडेच यशस्वी झालेले आहे. कारण आपलं बांधवणं आजपासून काम करत नाही आपली संस्था. 2013 पासून आपण काय या क्षेत्रामध्ये काम करतोय तुम्ही बघू शकता. हम भीड़ में दौड़ना ही नहीं जीतना भी सिखाते हैं. त्यामुळे बघा हे आमचे विद्यार्थी आहे. हे सतीश गोपतवाड तर हे नांदेडहून आले होते. यांनी माझ्या बरोबर काय केली होती, पैज लावली होती की तुम्ही मला टीटी पास करून द्या म्हणे, तुम्हाला मी वाटेल तेवढे पैसे देईन. त्या पठ्ठ्याला मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत टार्गेट द्यायचो आणि त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचो. तर याला विश्वास सुद्धा बसला नाही. ज्यावेळेस हा टीईटी पेपर 1 पेपर 2 आणि टेट मध्ये सुद्धा स्वतःच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर हा मुलगा राहायला गेलेला आहे. हे सतीश पाटील सर तर माझ्याच कॉलेजचे डीएड फर्स्ट इयरला पहिला क्रमांक, त्यानंतर डीएडला सेकंड इयरला पहिला क्रमांक, 2011ला सीटीटी पास झाले होते आणि टेटला बांधवनो हे या ठिकाणी सुद्धा जळगावला लागलेले आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे काय ना 2-3 नोकऱ्या सुद्धा मिळाल्या काय करताना आपलं टेटची टीईटीची तयारी करता. म्हणजे उग आपलं शिकवायचं म्हणून शिकवत नसतो आपण. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत यश येऊपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीमागं काय असतो उभे असतो. त्यामुळं इथं सुद्धा अशा महिला आहे की सर आता घरची परिस्थिती, घरची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे, अभ्यास होत नाही, काय करू. तर ह्या सगळ्या माता मावल्यांना मी सकाळी 4 वाजता उठवायचो की जग ज्यावेळेस झोपलेलं आहे त्यावेळेस तुम्ही जागे व्हा आणि अभ्यासाला लागा. आणि मग ते मला काय करायचे, गुड मॉर्निंग, सकाळी 4ला गुड मॉर्निंगचा मेसेज टाकायचे. मग मी संध्याकाळी क्लासच्या वेळेस आवर्जून सांगायचो आज एवढ्या जणांनी सकाळी 4ला उठून अभ्यास केला. त्यांना प्रेरणा मिळायची. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याकडूनही कोणीतरी असाच दररोजचं टार्गेट देऊन सकाळी 4ला उठून अभ्यास करून घ्यावा, तर बांधवांनो आवर्जून ही बॅच तुम्ही जॉईन करा. तुम्ही फक्त बॅच जॉईन करा, बाकी सगळं काम करून घ्यायची जबाबदारी माझी. कारण मला टेक्निक चांगली माहिती. मी 5 वर्ष डीएड बीएड कॉलेजला काय केलेले मुलांना शिकवलेलं आहे. हे बुद्धिवान मुलं असतात, फक्त यांना प्रेरणेची गरज असते. यांना चांगली प्रेरणा दिली, अभ्यासक्रम समजून सांगितला तर हे छान पद्धतीने अभ्यास करू शकतात. हे रमेश भोगटे सर हे पुण्याचे होते. हे यांचं तर लग्न झालेलं होतं आणि एक मुलगी नेमकी झालेली होती. 2021ला टीईटी पास झाले ना, आता 22ला बांधवांनो हे जिल्हा परिषदला जॉईन झालेले. हे सुद्धा हे यांचे 4 मित्र माझ्याकडे आलते. तर बांधवांनो यांना मी टीईटी पास करून दिलं होतं, परंतु हे जिल्हा परिषद लागले 2 त्यांचे मित्र राहिले. आता ते मी ह्यावेळेस सांगतो, ह्यावेळेस महाराष्ट्रात सर्वाधिक मार्काने त्यांचे 2 मित्र पास होणार. म्हणजे सांगायचं काय की मी ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या का तुम्हाला 100% त्यात यश मिळतं. आता तुम्हाला माहिती हा आपला पहिला पेपरचा अभ्यासक्रम आहे. बालमानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास हाच निवडायचा. याच पद्धतीने अभ्यास करायचा, एक्स्ट्रा डोकं लावू नका. त्यानंतर पहा जो काही आपला सेकंड पेपर आहे कला शाखासाठी बालमानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, इतिहास, भूगोल याच पद्धतीने जायचं. हिंदी माध्यम निवडू नका. त्यानंतर पहा विज्ञान शाखेसाठी बालमानसशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित आणि विज्ञान. दुसरी एक गोष्ट की सुराशे सरांकडे काय असं वेगळं वैशिष्ट्य आहे, तर प्रत्येक काठिण्य पातळीनुसार पेपर सेट होत असतात. आपण जर बघितलं पहिल्या पेपरला ज्ञानात्मक प्रश्न काय जास्त आहे आणि सेकंड पेपरला कमी आहे. मग आता सेकंड पेपरवाल्यांनी आकलनावरती भर दिला पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 15 क्वेश्चन असतात.
त्यानंतर उपजनावर सुद्धा सेकंड पेपरचे 10 क्वेश्चन असतात. ह्या पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रश्नांचा संच देणार आणि त्याची तयारी करून घेणार. पुढे जर आपण बघितलं बांधवांनो की 2013 ते 2021 या काळात जेवढे तुमचे पेपर झालेले त्या पेपरचे अनालिसिस आहे, त्याला आपण संविधान तक्ता असं म्हणू आणि ह्या संविधान तक्त्यानुसार आम्ही तुम्हाला शिकवणार. तुमच्या लगेच लक्षात येतं की सर्वात जास्त कोणत्या चॅप्टरवर प्रश्न आहे. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया, शैक्षणिक उपपत्त्या, मानसशास्त्रज्ञाचे योगदान, हे 3 चॅप्टर या पानात जबरदस्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर इथं बुद्धिमत्तेला 16 मार्क आहे, तुमच्या बालकाच्या वाढ आणि विकासाला 17 मार्क आहे, विशिष्ट लक्ष गटातील बालकाला जवळपास 11 मार्क आहे, अध्यापन पद्धतीला 19 आहे, प्रतिमानेला 10 आहे, इकडे सुद्धा 13 आहे, 15 आहे. हे जर तुम्हाला आधीच मिळालं तर अभ्यासाला योग्य दिशा मिळते. या पद्धतीनेच तुम्ही काय करायचा, अभ्यास करायचा. दररोजचं एक चॅप्टर आलं लक्षामध्ये. इंग्रजीचं सुद्धा तुम्ही बघू शकता की सर्वात जास्त वर क्वेश्चन विचारले गेलेले आहे. त्यानंतर प्रत्येक पेपरला एकच आहे. टाइप ऑफ सेंटेन्सला सुद्धा चांगलं वेटेज दिलेलं आहे 12 मार्काचं. त्यानंतर आपण इकडे जर बघितलं तर तुमचं सिनोनिम्स अँटोनिम्सला सुद्धा 15 मार्क दिलेले आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशनला सुद्धा 12 मार्क दिले. तर याच पद्धतीचा सगळा सिलेबस बांधवनो आपल्या या पुस्तकामध्ये आहे. याच्या बाहेर काही जाणार नाही. याच्या अनुषंगाने हे पुस्तक तयार केलेलं आहे. त्यामुळं या संधीचा काय करा, फायदा घ्या. जसं इंग्रजीचं आहे तसंच बांधवनो मराठीचं आहे. हे तुम्ही बघू शकता. जसं मराठीचं आहे तसंच तुमचं गणिताचं आहे. हे तुम्ही बघू शकता. गणित कोणाला अवघड जातं कळलं पाहिजे. सर्वात जास्त मार्क कशाला आहे, घातांकाला आहे. त्यानंतर कशाला आहे, इकडे अंकगणित श्रेणीला आहे. संख्या ज्ञानाला सुद्धा 13 मार्क आहे. हे इतकं जबरदस्त बांधून तुम्हाला जर हे कळलं तर तुम्ही काय करता, जास्त मार्कावाल्या प्रकरणाला जास्त वेटेज देता. मार्काचे नाव तर कळलं. आता बऱ्याच वेळा काय स्तंभालेख, वृत्तालेख, मुलं आलेखाचीच तयारी करत नाही. तर 16 मार्काला विचारले दरवेळेस 2-3 क्वेश्चन असतात आलेखावर. मग आलेख पक्क करता येईल तुम्हाला. त्यानंतर भूमिती सुद्धा मुलं दुर्लक्ष करतात. आणि त्रिकोणाला 16 मार्क आहे, तुमच्या चौकोनाला 15 मार्क आहे, क्षेत्रफळाला 17 मार्क आहे. हे मुलांना जर आधी कळलं तर मुलं याच्यावर भर देतील ना. मी काही चाटाने मारले आणि त्या 13 ते 21 क्वेश्चन जर बाजूला काढले का असं कळलं युट्यूबवर तुम्हाला एवढं सापडणार नाही. असं या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच काय होईल, फायदा होईल. तर तुम्हाला जर या यादीत लागायचं असेल तर काहीच करायचं नाही. 96 57 45 16 45 या नंबरवरती 2500 रुपये पाठवायचे. म्हणायचं सर मला पैसे पाठवले, मला क्लास लावायचा. तिथून पुढं सगळी पालकत्वाची जबाबदारी माझी. जय हिंद, जय महाराष्ट्र.